मी काय माहिती दिली काय, मी काही कुडबड्या जोशी नाहीये किंवा मी पडावं वगैरे असं काही नव्हतं. अमेरिकेमध्ये जे चाललंय ती अमेरिकेतले वर्तमानपत्र वाचून तुम्हाला मी त्याच्याबद्दल माहिती दिली. जी आता तुम्ही सांगताय की ती बरोबर होती. त्यावेळेला 15 दिवसापूर्वी सांगितलं तेव्हा बरेच कोण काय म्हटले की यांचं डोकं फिरलंय का, यांचं म्हातारचं चाललंय का, म्हातार चाललंय का काय असं बोलले. आता मी त्यात शेवटी राजकारणामध्ये आपण राजकीय विश्लेषण करत असतो. मी आता कोणाचंही नाव घेतलं नाही. एवढंच म्हटलं की भारतातले काही प्रमुख मंडळी असण्याची शक्यता आहे आणि ते जर असतील तर त्याचा परिणाम भारताच्या राजकारणावर होईल. हे माझं विधान मी ठाम आहे. आता अजून काही माहिती आलेली नाही. अमेरिकेमध्ये पहाटेचे 3:45 वाजलेले आहेत. समजा 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता जर बातम्या यायला सुरुवात झाली तर ते अजून 7-8 तास आहेत. तर जोपर्यंत काही ठोस माहिती येत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही. माहिती येईल ती तुम्हाला पण मिळेल, माझ्या आधी तुम्हाला मिळेल. त्यात काय असेल तर तुम्ही त्याचं विश्लेषण पुढं करा. काय मला फक्त सांगायचं होतं की तारीख महत्वाची आहे. त्यामध्ये काही चुकीचं नव्हतं, कारण मी अ, अमेरिकेतली वर्तमानपत्र वाचून, अमेरिकेतल्या संसदेची कारवाई वाचून मी बोललो होतो. हवेत काय बोललो नव्हतो मी. आता लोकांनी 15 दिवसापूर्वी बोललो होतो. तारीख तुम्हाला 19 डिसेंबर दिली होती. आता ते 19-20 डिसेंबर, कारण आपल्याकडे 12 तासाचं अंतर आहे ना त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये, ती 20 असू शकतील. पण आज तिथं अमेरिकेतल्या 19 तारखेला सबंध एप्स्टीन फाईलची माहिती जाहीर करावीच लागणार आहे, असा अमेरिकेचा कायदा आहे. एवढंच मी तुम्हाला सांगितलं, दुसरं काही सांगितलं नाही. तसे नावं काय असतील तर भारताच्या राजकारणात परिणाम होईल. आता ते होईल का नाही तुम्ही तुम्ही मला सांगा जेव्हा माहिती पुढे येईल तेव्हा कोणाकोणाची नावं आहेत ती.